अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। अर्थात अज्ञानाच्या अंधारात असलेल्या व्यक्तीचे ज्ञानरूपी अंजनाने डोळे उघडणाऱ्या त्या गुरूंना माझा नमस्कार। नमस्कार, मी संदीप चोणकर आणि माझ्याशी सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। मित्रांनो, काळ बदलला, शिक्षणाची माध्यमं बदलली, गुरुकुलापासून ऑनलाईन क्लासरूम पर्यंत आणि आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आपण पोहोचलो आहोत। आज आपल्याकडे गुगल आहे, युट्यूब आहे, ऑनलाईन कोर्सेस आहेत आणि काही सेकंदात जगभरातली कुठलीही माहिती आपल्या मोबाईलवर आपल्याला मिळू शकते। पण एवढी माहिती हातात असून सुद्धा आयुष्याच्या एखाद्या वळणावर आपण थांबतो आणि आपल्याला प्रश्न पडतो, आता पुढे काय? कारण माहिती आपल्याला अनेक उत्तरं देऊ शकते, पण योग्य दिशा मिळवण्यासाठी फक्त आणि फक्त आपल्याला गुरूंची गरज असते। आणि म्हणूनच हजारो वर्षापासून चालत आलेली गुरुपौर्णिमेची आपली परंपरा आजच्या आधुनिक युगातही तितकीच महत्वाची आहे। आज आपण पाहणार आहोत की पूर्वी गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जायची आणि आजच्या धावपळीच्या काळामध्ये आपल्या बिझी स्केड्यूल्स मध्ये आपण तिचा खरा अर्थ जपत ती कशी साजरी करता येईल याचा विचार करूया। महर्षी वेदव्यासांनी वेदांचे 4 प्रमुख भागांमध्ये वर्गीकरण केले आणि मांडणी केली असं भारतीय परंपरेत मानलं जातं। तसेच महाभारताचे रचयिता म्हणून सुद्धा त्यांना मानलं जातं। त्यांच्या महान ज्ञानकार्याच्या सन्मानार्थ आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं म्हटलं जातं आणि हाच दिवस गुरूंच्या सन्मानाचा म्हणजे गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। पण गुरु म्हणजे फक्त धार्मिक आणि आध्यात्मिक गुरु नव्हेत। आपले आई वडील, शाळेतील शिक्षक, कॉलेजमधील प्राध्यापक, तसंच करिअरमध्ये आपल्याला योग्य मार्ग दाखवणारे सिनियर्स किंवा कठीण प्रसंगी योग्य निर्णय घ्यायला मदत करणारा एखादा मार्गदर्शक, या प्रत्येकामध्ये आपल्याला गुरुतत्व दिसू शकतं। पूर्वी गुरुकुल पद्धतीमध्ये विद्यार्थी अनेक वर्ष गुरूंच्या सान्निध्यात राहत असत। त्यांचं शिक्षण, शिस्त, संस्कार आणि दैनंदिन जीवन हे गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच घडत असल्यामुळे गुरुपौर्णिमेला गुरुपूजन, गुरुदक्षिणा, आशीर्वाद आणि सत्संग अशा विस्तृत स्वरूपात साजरी करण्यात महत्व होतं। आज गुरुकुलांची जागा शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि ऑनलाईन एज्युकेशनने घेतली आहे। माध्यमं बदलली, पण आपल्याला घडवणाऱ्या आणि योग्य दिशा देणाऱ्या गुरूंचं स्थान आजही तितकंच महत्वाचं आहे। माझ्या स्वतःच्या आयुष्यात सुद्धा गुरुतत्वाचा अनुभव मी अनेकदा घेतला आहे। विशेषतः माझ्या श्रद्धास्थानी असलेल्या हुबळीचे श्री सिद्धारूढ स्वामी आणि बेळगावच्या परमपूज्य कलावती आई यांचा उल्लेख मला इथे आवर्जून करावासा वाटतो। परमपूज्य कलावती आईंचे सद्गुरू श्री सिद्धारूढ स्वामी होते। सिद्धारूढ स्वामींच्या आध्यात्मिक परंपरेतून प्रेरणा घेऊन कलावती आईंनी नामस्मरण, सत्संग आणि गृहस्थ जीवनातही अध्यात्म आणि साधना करता येते हा अत्यंत महत्वाचा संदेश पुढे नेला। बेळगावच्या अनगोळ येथील श्री हरी मंदिर हे त्यांच्या कार्याचे एक महत्वाचे केंद्र बनलं। माझ्यासाठी ही दोन्ही श्रद्धास्थानं केवळ धार्मिक स्थळ नसून माझ्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल झाले, कठीण प्रसंगी मानसिक आधार मिळाला आणि योग्य वेळी योग्य दिशा सुद्धा मिळाली। तेव्हा श्री सिद्धारूढ स्वामी आणि परमपूज्य कलावती आई यांच्या आशीर्वादाची जाणीव मला अनेकदा झाली आहे। म्हणूनच माझ्यासाठी गुरु म्हणजे केवळ एखादी व्यक्ती नाही, संकटात धीर देणारी आणि संभ्रमात दिशा देणारी शक्ती म्हणजेच गुरुतत्व। आता सर्वात महत्वाचा प्रश्न, पूर्वी एवढ्या श्रद्धेने गुरुपौर्णिमा साजरी केली जायची, पण आजच्या बिझी स्केड्यूल मध्ये ती कशी साजरी करायची? आज ऑफिस आहे, मुलांची स्कूल आहे, कॉलेज आहे, ट्रॅफिक, मीटिंग्स, घरच्या जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टींमुळे अनेकांना आपल्या गुरूंकडे प्रत्यक्ष जाणं सुद्धा शक्य नसतं। पण म्हणून गुरुपौर्णिमा सोडून द्यायची का? तर अजिबात नाही। पूर्वी शिष्य गुरूंच्या आश्रमात जाऊनच दर्शन, पूजन, गुरुदक्षिणा आणि सत्संगासाठी वेळ देत असत। आज तेवढा वेळ मिळत नसेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पद्धत बदलू शकते पण भावना बदलण्याची गरज नाही। सकाळी थोडं लवकर उठा, स्नानानंतर आपल्या गुरूंचं किंवा श्रद्धास्थानाचं स्मरण करा, एखादा गुरुश्लोक, गुरुस्तोत्र किंवा आपल्या गुरूंनी दिलेला विशेष गुरुमंत्र याचा जप करा। शक्य असेल तर थोडा वेळ नामस्मरण किंवा शांत ध्यान करा। ज्या शिक्षकांनी, गुरूंनी किंवा मार्गदर्शकांनी आपल्या आयुष्यामध्ये मदत केली आहे त्यांना एखादा फोन करा किंवा तेही शक्य नसेल तर एखादा व्हॉट्सअप मेसेज पाठवा की तुमच्याकडनं मला आयुष्यात जे शिकायला मिळालं त्याबद्दल आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मनापासून धन्यवाद। हा एक छोटा मेसेज सुद्धा बरंच काही बोलून जाईल। ऑफिसला जाण्यापूर्वी वेळ नसेल तर प्रवासात आपल्या गुरूंचं प्रवचन ऐका, गुरुस्तोत्र ऐका किंवा नामस्मरण करा। रात्री घरी आल्यानंतर गुरुचरित्र, संत चरित्र किंवा आपल्या श्रद्धेच्या ग्रंथातील एखादी पानं वाचा। दिवसभर मोठी पूजा करण्यासाठी वेळ मिळाला नाही
तरी मनापासून केलेलं थोडंसं गुरुस्मरण सुद्धा गुरुपौर्णिमेला अर्थपूर्ण बनवू शकतं. आणि आधुनिक गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा आणखी एक सुंदर मार्ग म्हणजे आपल्याला मिळालेलं ज्ञान दुसऱ्याला देणं. तुम्ही एखाद्या प्रोफेशन मध्ये अनुभवी असाल तर एखाद्या तरुणाला करिअर गायडन्स द्या, एखाद्या विद्यार्थ्याला पुस्तक भेट द्या किंवा एखाद्याला इंटरव्ह्यू साठी मदत करा. तसंच आपल्या अनुभवामुळे एखाद्याची चूक जर टाळता येत असेल तर त्याला योग्य मार्गदर्शन करा. कारण ज्ञान आपल्यापर्यंत येऊन थांबू नये, ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे. खरंच तरच गुरु शिष्य परंपरा खऱ्या अर्थाने पुढे जाते. आज गुरु आणि शिष्य एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर असले तरी ऑनलाईन क्लासेस किंवा व्हिडिओ कॉल्स मधून मार्गदर्शन मिळू शकतं. माध्यम कोणतंही असो, योग्य दिशा देणारा गुरु आजही तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणूनच या गुरुपौर्णिमेला एक छोटासा संकल्प करा की आपल्या गुरुने दिलेली एक चांगली शिकवण प्रत्यक्ष आचरणात आणा. हीच खरी गुरुदक्षिणा. कारण शेवटी गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त एका दिवसासाठी गुरुचं स्मरण नसून त्यांनी दिलेल्या ज्ञानाला आपल्या आयुष्याचा मार्ग बनवणं आणि शक्य असेल तर ते ज्ञान पुढच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं हाच या परंपरेचा खरा अर्थ आहे. आपल्या आयुष्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दिशा देणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना, श्री सिद्धारूढ स्वामींना, परमपूज्य कलावती आईंना आणि आपल्या सर्वांच्या जीवनातील गुरुतत्वाला माझे मनपूर्वक नमन. हे विचार तुम्हाला जर आवडले असतील तर हा व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या विषयांसाठी माझ्या श्री सिद्धकला ज्योतिष बाय संदीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. जय ज्योतिष.